टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। आपल्याबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पुण्याचे शहराध्यक्ष प्रशांतदादा जगताप आहेत। दादा, दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावरती सुद्धा तुम्ही आरोप केलेले होते, मात्र ससूनचा जो वैद्यकीय समितीचा अहवाल आलेला आहे त्या अहवालामध्ये दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला क्लीन चिट दिल्याची माहिती आहे। या विरोधात नक्की तुमची पुढची भूमिका काय असेल? यस, हा जो काय प्रकार आहे हा किळसवाणा तर आहेच, पण पुणेकरांच्या आणि महाराष्ट्रातल्या नागरिकांच्या एकूण जखमीवर मीठ चोळण्यासारखं आहे। बहुजन समाजातली एक मुलगी ज्याच्यामध्ये फक्त आणि फक्त दीनानाथ मंगेशकरच्या चुकीमुळे त्या महिलेला मृत्यूला सामोरं जावं लागलं। असं असताना त्यांचे केस पेपरसुद्धा मी पाहिलेत। धडधडीत सत्य आहे की दीनानाथ मंगेशकरचे नाही का डॉक्टर केळकर असतील, डॉक्टर घैसास असेल आणि त्यांची एकूण सगळी मंडळी याच्यामध्ये दोषी आहे। असं असताना पोर्शे प्रकरणामध्ये ससूनच्या अधीक्षक आणि बाकीच्यांवर जे आरोप झालेत त्याच्यावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब होण्याची वेळ आली की ससून रुग्णालयातले आत्ताचे डीन किंवा सुप्रिटेंडेंट आहेत हे पैसे घेऊन काही करू शकतात, अशा प्रकारचे विधारक चित्र आले आणि त्याच्यामुळेच काही अहवालांमध्ये ससूनला क्लीन चिट दिल्याचं प्रकरण आता या ठिकाणी समोर आले। आणि एकूणच मागच्या 18-20 दिवसामध्ये कुठेही राज्य शासनाच्या वतीने म्हणजे माननीय गृहमंत्री आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कुठेही गृह विभागाला स्पष्ट आदेश दिले नसल्यामुळं आज सकाळपर्यंत तरी दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलवर कुठला गुन्हा दाखल झालेला नाही। त्यामुळे हा माणुसकीला काळीमा लावणारा प्रकार आहे। मला असं वाटतं मेलेल्याच्या टाळूवरचे खाण्याची पद्धत ही अलीकडच्या युती सरकारमध्ये महायुती सरकारमध्ये आलेली आहे आणि म्हणून दीनानाथ मंगेशकरवर म्हणजे हॉस्पिटलवर गुन्हा दाखल करण्यात यावा, तिथल्या डॉक्टरांची नाही का एकूणच सनद जी आहे ती रद्द करण्यात यावी आणि त्यांनी जे नाही का बॅलन्स शीटमध्ये फंड्स दाखवलेत जे युटिलाइज केले नाहीत त्या संदर्भातली नाही का ईडीची चौकशी करण्यात यावी अशी मागणी करणारी याचिका ही येणाऱ्या 24 तारखेला आम्ही माननीय मुंबई उच्च न्यायालयामध्ये दाखल करत आहोत। आणि मला खात्री आहे की या ठिकाणी राज्य शासन जरी विकलं गेलं असेल, न्यायालयीन म्हणजे या ठिकाणी हॉस्पिटलची यंत्रणा विकली गेली असेल तरी न्यायालयीन व्यवस्था आजही शाबूत आहे। त्यामुळे न्यायालयच या संदर्भात गुन्हा दाखल करण्याचे आदेश हे राज्य शासनाला देईल अशा प्रकारची अपेक्षा मी या ठिकाणी ठेवून आहे। तुम्ही असं म्हणालात की ससूनचे डीन असतील किंवा इतर कर्मचारी जे आहेत ते पैसे घेतल्याशिवाय काही करत नाहीत, या प्रकरणामध्ये सुद्धा ही तुम्हाला शंका आहे? 100% ससूननी ज्या पद्धतीने आत्ता नका जो काल परवाच्या 2-4 दिवसाच्या रिपोर्टमध्ये जे काही फेरबदल केलेले आहेत त्याच्यामुळं तिथले सुप्रिटेंडेंट असतील आणि बाकीचे मंडळी असतील यांची CDR तपासल्या पाहिजे अशी मागणीसुद्धा मी याचिकेमध्ये करेल की असं काय घडलं की ज्याच्यामध्ये नका या ठिकाणी ससूनच्या नका या सगळ्या सिस्टीमला शेवटच्या सत्रामध्ये रिपोर्ट बदलण्याची वेळ आली। त्याच्यामध्ये राज्य शासनाचे पण कुठल्या कुणी अधिकाऱ्यांनी कॉल केले किंवा कुठल्या मंत्र्यांनी कॉल केले किंवा मुख्यमंत्र्यांनी कॉल केले हे स्पष्ट होईल। राज्याच्या आरोग्य उपसंचालकांच्या समितीचा अहवाल जो होता त्याच्यामध्ये प्राथमिक निष्कर्ष करण्यात आलेलं होतं की रुग्णालयावरती ठपका ठेवला किंवा राज्य महिला आयोगानं सुद्धा पत्रकार परिषद घेतली, मात्र अहवालामध्ये जे पाहायला मिळतं त्यावरती आता पुणे पोलिसांनी 4 मुद्द्यांवरती अभिप्राय मागवला आहे। एकतर हलगर्जीपणा झाला की नाही, निष्काळजीपणा झाली की नाही त्याची उत्तर द्या, ते काही स्पष्ट करण्यात आलं नाही। जे ससूनचे डीन, जे ससूनचे वैद्यकीय अधीक्षक वेदांत अग्रवालचं रक्त बदलून देऊ शकतात ते या ठिकाणी दीनानाथ मंगेशकरला क्लीन चिट देऊ शकतात, याच्यामध्ये काय आश्चर्य वाटण्याचं काय कारण नाही। पण आम्हाला असं वाटलं होतं की निदान राज्य शासन या बाबतीत खूप गंभीरतेने बघेल, कारण की एका भाजपच्या आमदाराच्या PAच्याच नाही का बायकोचा मृत्यू झाला होता। पण मला असं वाटतं की या ठिकाणी त्यांना जसं संतोषजी देशमुख हे भाजपचे कार्यकर्ते असताना सुद्धा त्यांची हत्या झाल्यानंतर वाल्मिक कराडला आणि धनंजय मुंडेंना वाचवण्याचा प्रयत्न झाला, तसंच या ठिकाणी भाजपचे आमदार श्री अमित गोरखे यांचे PA असणारे नका सुशांत बिसेत यांच्या बायकोच्या हत्यासुद्धा या ठिकाणी ही हत्याच आहे, हे काय मृत्यू नाही, हत्या आहे, ही हत्यासुद्धा झाकण्याचा प्रयत्न राज्य सरकार करत आहे। आणि त्याच्यावर कळस म्हणून नका भाजपची नका मातृसंस्था असणारी जी काय RSS आहे, RSSचे प्रमुख मान्य मोहनजी भागवत हे दीनानाथ मंगेशकरच्या हॉस्पिटल येतात। ससूनच्या डीनच्या वैद्यकीय अधीक्षकांच्या विरोधात काही तक्रार करणार? 100% आमच्या याचिकेमध्ये आता ह्या कालच्या रिपोर्टमध्ये बदल केल्यामुळं आता ससूनचे जे डीन आहेत, ससूनचे जे आता सुप्रिटेंडेंट आहेत त्यांना सुद्धा आरोपी करण्यात यावा अशा प्रकारचा आम्ही याच्यामध्ये समावेश करू, कारण की असं काय घडलं की ससूनचे डीन आणि ससूनच्या नाही का सुप्रिटेंडेंटला हा अहवाल बदलण्याची नाही का दुर्बुद्धी सुचली, याची सुद्धा चौकशी व्हावी हे सुद्धा आम्ही याचिकेमध्ये नमूद करू। पैसे घेऊन अहवाल बदलला असं 100% आमचं म्हणणं आहे यांचे CDR तपासले द्यावे, यांचे बँक अकाउंट्स, यांच्या मागच्या नाही का 10-15 दिवसातले केबिनच्या बाहेरचे CCTV फुटेज हे ताब्यात घेण्यात यावेत, नेमकं तपासण्यात द्यावं की यांना कोण कोण भेटायला आलं आणि त्याच्यामुळे असा काय एक नवा चमत्कार घडला ज्याच्यामध्ये यांना अशी नाही का एक वेगळी बुद्धी सुचली आणि त्यांनी रिपोर्ट बदलला, त्याची सुद्धा चौकशी करण्याची मागणी आम्ही नक्की करू। आपण पाहतोय की या याचिकेमध्ये ससूनच्या वैद्यकीय अधीक्षकांसोबत डीनच्या विरोधामध्ये सुद्धा आम्ही तक्रार जी आहे ते करणार आहोत, मात्र पैसे घेऊन हा अहवाल जो आहे तो बदलण्यात आला असा थेट आरोप प्रशांत जगतापांनी केल्यास पाहायला मिळते। कॅमेरा पर्सन विशाल सोमनी, प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे।